मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे गोकुळ दूध संघाच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। गोकुळशी संबंधित 1108 संस्था मतदानासाठी अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाली आहे। या संस्थांची नोंदणी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केली आहे। शिवाय वर्षातील 200 दिवस प्रतिदिन 50 लिटर दूध पुरवठा केलेला नाही, त्यामुळे या संस्था अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। मात्र राजकीय फायद्यापोटी या दूध संस्थांची अवसायन प्रक्रिया स्थगित केल्याचा दावा याचिकाकर्त्याने केलाय। या याचिकेवर 4 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक झाल्यानंतर सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। गोकुळ दूध संघाची प्रारूप मतदार यादी तयार करण्याचं काम सुरू झालंय। दुग्ध विकास विभागाचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे। गोकुळच्या सभासद दूध संस्थांची संख्या 5470 आहे। त्यापैकी 163 संस्था विविध कारणांमुळे अवसायनात गेल्या आहेत। मात्र 1108 दूध संस्थांची नोंदणी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याची आणि त्या संस्था नियमानुसार दूध पुरवठा करण्यास सक्षम नसल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवडे यांनी केलाय। तुकाराम मुंडे दुग्ध विकास विभागाचे सचिव असताना प्रतिदिन 50 लिटरपेक्षा कमी आणि वर्षातील 200 दिवस दूध पुरवठा करण्यास असमर्थ ठरलेल्या दूध संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय झाला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील 1108 दूध संस्था या धोरणानुसार अपात्र ठरल्या होत्या। मात्र तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांनी तुकाराम मुंडे यांच्या या आदेशाला स्थगिती दिली। त्यावर प्रकाश बेलवडे यांनी 3 महिन्यांपूर्वी सहकार मंत्र्यांकडे तक्रार केली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील 1108 दूध संस्था अवसायनात काढाव्यात अशी मागणी केली होती, मात्र मंत्री स्तरावरून दखल घेतली नाही। त्यामुळे आता बेलवडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर 4 मार्च रोजी सुनावणी होणार आहे। या सर्व संस्था विद्यमान सत्ताधाऱ्यांनी मतासाठी स्थापन केल्या होत्या। त्या जोरावर गोकुळ दूध संघावरील वर्चस्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न होता। 1108 दूध संस्था गोकुळच्या मतदानासाठी पात्र ठरणार की नाही हे कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्णयावर अवलंबून आहे।